सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक देशपांडे आपल्याशी संवाद साधणार आहेत. विवेक देशपांडे हे स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता आणि जय मल्हार सारख्या मालिका त्याने दिग्दर्शित केलेल्या आहेत. तर ते आपल्याशी संवाद साधून ऑडिशन कशी द्यावी याबद्दल सांगणार आहेत. विवेक दादांबरोबर मी स्पंदन नावाची एक सिरियल केली होती खूप पूर्वी, जेव्हा मला खरंच काही येत नव्हतं. तेव्हा विवेक दादांनी जो माझ्यामध्ये विश्वास दाखवला, जो कॉन्फिडन्स दाखवला ॲज अन ॲक्ट्रेस की काहीतरी करू शकते, तो अजूनपर्यंत मला त्याचा उपयोग होतोय. त्याच्यामुळे माझ्यासाठी विवेक दादा हे एक अत्यंत प्रेरणास्थान आहे की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला दाखवून दिलं की मी खूप काही करू शकते. सगळ्यात आधी ऑडिशन हा शब्द कसा जन्माला आला याच्याविषयी आपण बोलू सुद्धा. नाटक आणि चित्रपट याच्या नंतरचं जे मनोरंजनाचं माध्यम गणलं जातं ते होतं रेडिओ. पूर्णपणे ध्वनीशी रिलेटेड माध्यम आहे. ते श्रवणीय असावं लागतं. ध्वनीचा इंग्रजी अर्थ ऑडिओ असा होतो आणि रेडिओवर कला सादर करण्यासाठी आलेले कलाकार, निवेदक, वादक, गायक या सगळ्यांची चाचणी परीक्षा घेतली जायची जी ध्वनीशी रिलेटेड असायची, म्हणून त्याला ऑडिशन असं नाव पडलं. मग आपल्याकडे एक प्रघात आहे की एकदा एक गोष्ट सुरू झाली मग ती त्याच नावानं, म्हणजे जगातली कुठलीही टूथपेस्ट हे आपण कोलगेट नावानेच म्हणतो. तसं मग काहीही असलं तरी ते मग ऑडिशन होतं. चाचणी परीक्षा म्हणजे ऑडिशन. आकाशवाणीचाच पॅटर्न पुढे दूरदर्शन मध्ये फॉलो झाला. आकाशवाणीमध्ये कार्यक्रमांचं रेकॉर्डिंग व्हायचं. आजही तुम्ही वरळीच्या दूरदर्शन केंद्रामध्ये गेलात तर तिथे शूटिंग हा शब्द नसतो, तिथे रेकॉर्डिंगच असतं. तर अशा पद्धतीने ह्या ऑडिशन हा शब्द जन्माला आला. आता ऑडिशन म्हणजे नेमकं काय, तर आपल्याकडे एक म्हण आहे मराठीत, शीतावरून भाताची परीक्षा. तर ते शीत आम्हाला बघायचं असतं. आम्ही तुमच्या हातात जो कागद देतो, आम्ही अशासाठी म्हणतो की कारण मी नेहमी ऑडिशन घेणाऱ्याच्या बाजूला असतो, देणाऱ्याच्या बाजूला मी गेलो नाही कधी. ते करून बघितलंय नाटकात. मुळात तुम्हाला अभिनय किती येतो हे आम्हाला बघायचं असतं. आणि आजकाल असं झालंय, टेलिव्हिजन हे माध्यम आणि त्याच्या इतक्या साऱ्या वाहिन्या बोकाळल्यानंतर कुणाला हे वाटतं की मी अमिताभ बच्चनच्या नंतर मीच. पण एक सांगणं आहे माझं तुम्हाला सगळ्यांना, इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, CA व्हायचं असेल, सायंटिस्ट व्हायचं असेल तर तुम्ही त्या सगळ्या प्रोसेसमधनं जाता, शिक्षण घेता, 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करता. पण ऍक्टर व्हायचं असेल तर डायरेक्ट ऑडिशनला येऊन उभे राहा. पायाभरणी कुठे झालेली असते. मुळात अभिनय करायचा असेल तर त्याची सुरुवात एकांकिकांपासून करा. ऍक्टर तुम्हा प्रत्येकामध्ये असतो. लहानपणी घर घर, डॉक्टर डॉक्टर, ऑफिस ऑफिस असे खेळ, शाळा शाळा खेळलोय का आपण? कोणी खेळलं नसेल तर त्यांनी हात वर करा. या खेळामध्ये काय असतं, कुणीतरी आई बाबा होतं, कुणीतरी डॉक्टर होतं. आपण सगळं एक आभासी जग आपल्या भोवती निर्माण करतो. मग बाबा खोटी खोटी बॅग घेऊन कामाला जातात, कामावरून आले की डिंग डॉंग म्हणून बेल वाजवतात, आई खरकटक म्हणून मग असं करत आपण जेवतो, मोठा मोठा स्वयंपाक केलेला. मग आपण ठरवलेलं असतं की मी आल्यानंतर मी असं म्हणणार, तू तसं म्हणणार, मग तू हे म्हण, मग तू ते म्हण. हे सगळं जे आपण करतो हा एक अभिनयच असतो ना. तिथे आपण काय काय करतो, आपण एक्सपेरिमेंटल थिएटर केलेलं असतं तिथे लहानपणी. मनातल्या मनात एक सेट उभा केलेला असतो. प्रॉप्सच्या जागी आपण मायमिंग करतो. आपण त्या खेळाचा स्क्रीन प्ले लिहितो, आपण त्याचे डायलॉग लिहितो, आपण तिचं डायरेक्शन करतो आणि आपणच तिथे अभिनय करतो. हे सगळं केलेलं असतं ना आपण. मग इथे येताना आपल्याला धाकधूक का वाटते? कसं असतं, मोस्टली आपण मराठी माणसं मिडल क्लास फॅमिलीतनं आलेलो असतो आणि आपल्यावर संस्कार असे असतात, जरा शिस्तीनं वागा, ते काय म्हणतील, हळू बोल, घराच्या बाहेर आवाज जाता कामा नये, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, ह्याचं दडपण आपल्यावर कायम असतं. आणि ते दडपण घेऊन आपण ऑडिशनला जेव्हा उभे राहतो
तेव्हा आपल्याला परफॉर्म करायचंय हे विसरून तो समोर बसलेला माणूस माझ्याविषयी काय विचार करत असेल, हा थॉट तुमच्या डोक्यात सगळ्यात आधी येतो. हा माझं सिलेक्शन करेल का, मी असं केलं तर तो काय विचार करत असेल. तर लोक काय म्हणतील हा विचार करत जर तुम्ही ऑडिशन देत असाल तर तुमचं ऑडिशन कधीही नीट होणार नाही. आपल्याला उत्तम नट व्हायचं असेल तर सगळ्यात आधी निर्लज्ज व्हा. थोडासा तो निर्लज्जपणा तुमच्यात, कोडगेपणा आला तर आणि तरच आपण उत्तम अभिनय करू शकतो. ऑडिशनला तुम्ही गेल्यानंतर बऱ्याच लोकांनी असं पाठांतराला वेळ मिळत नाही, अमुक्याला वेळ मिळत नाही, हेच सांगितलं जात नाही, तेच सांगितलं जात नाही, असे प्रश्न आले मगाशी. इथे माझी एक विद्यार्थिनी आहे अक्षता, तिला जरा मी स्टेजवर बोलवतो आणि ऑडिशनचा एक कागद मी तिला वाचायला देतो. आम्ही जेव्हा सिरियलचं शूटिंग करतो, सिरियलमध्ये उद्या जो सीन शूट करायचा असतो त्याचा स्क्रीन प्ले आदल्या रात्री 2-2:30 वाजता 1:30 वाजता वगैरे फायनल झालेला असतो. त्याच्यानंतर लेखक त्याचे संवाद लिहायला बसतो आणि सकाळी 9च्या शिफ्टला 8 वाजता माझ्या हातात सीन येतो, पहिला सीन. आणि मग तो ज्या क्षणी माझ्या हातात येतो दिग्दर्शक म्हणून, त्याच क्षणी तो नटांच्या हातात जातो आणि 9 वाजता मला परफॉर्म करायचं असतं नट म्हणून. इतकाच वेळ तुमच्या हातात असतो. तर ऑडिशन घेताना हे आयत्या वेळी कागद देण्याची जी पद्धत आहे ती एवढ्यासाठी की कमी वेळात तुम्ही किती पटकन तयार होऊ शकता हे आम्हाला बघायचं असतं. आदल्या दिवशी स्क्रिप्ट पाठवणं, भरपूर पाठांतर करून रिहर्सल वगैरे ते सगळं नाटकात जमतं, पण सिरियलला वेळ नसतो. कारण मी सकाळी 9 वाजता शूटिंग सुरू केल्यानंतर रात्री 9:30 वाजता मला एपिसोड पूर्ण करायचा असतो. 20-22 मिनिटाचा एपिसोड करण्यासाठी माझ्या हातात फक्त 12 ते 15 तास असतात. म्हणून हे आयत्या वेळी तुम्ही म्हणता की आम्हाला पाठांतराला वेळ दिला जात नाही, आमचं वाचायला वेळ दिला जात नाही, तयारी करायला वेळ दिला जात नाही. तो का दिला जात नाही तर हे याच्यासाठी, तिथे ऑडिशन मध्ये सुद्धा आम्ही हे सुद्धा बघतो की तुम्ही किती कमी वेळात तयार होणार आहात. अक्षता रेडी? मी हे वाचलं आता, तर त्यात 3 कॅरेक्टर्स आहेत. ते वाचण्यावरनं असं समजतंय की 2 फोटोमध्ये आहेत आणि एक मी स्वतः, जे मी त्यांच्याशी बोलणार आहे. तर थोडक्यात कंटेंट कळेल मला काय आहे तोच तू शोधायचा. ओ पण तरी मला एक कौचा असं भरवल्यानंतर मग कुणी करेल ना. प्रोफेशनल ऍक्टर असतो आपण, काम केल्यानंतर आपण त्या कामाचे पैसे घेणार असतो, तर हा विचार सुद्धा आपणच करायचा असतो. आणि याच्यासाठी थिएटर करायचं असतं, कारण थिएटर केलेलं असलं तर थिएटर एक नाटक करण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्या मेंदूला ती सवय लागते कॅरेक्टरचा ग्राफ शोधायची, गोष्टीचा ग्राफ शोधायची. ती सवय जर तुम्हाला असेल तर तुम्हाला मग हे काम खूप सोपं जातं. हस ना, अरे मोठ्याने हस. मला त्रास होतोय ना, मग तुला आनंद होणारच. तू तरी यापेक्षा काय वेगळं केलंस रे? हे सगळं तुझ्यामुळे होतंय, लक्षात ठेव. जायचंच होतं तुला तर खोटी वचनं कशाला दिलीस? अरे ती अडकून बसलीये त्यात, काय करू तिचं? माहिती आहे ना आपल्या अण्णांना टेन्शन नाही सहन होत. पाहतोयस ना काय झालंय त्यांचं. नक्की कशाची शिक्षा देतोयस आम्हाला, आईला, अण्णांना? तुझ्यावर अतिप्रेम करण्याची का? काय अधिकार होता रे तुला असा वागण्याचा? समजता काय रे तुम्ही दोघं भाऊ स्वतःला? खोटं वागलात तुम्ही माझ्याशी. नाटकं होती ती सगळी राखीची, भाऊबीजेची. म्हणे तुला जपू. हे असं असतं जपणं. त्याच्याकडून तर मी अपेक्षाच ठेवायला नको होती, पण तू तर दणक्यात करणार होतास ना रे माझं लग्न.
इतकी? थांबला असतास आदित्यासाठी तर प्रलय आला असता का? बघतोयस ना तुझ्या या एका चुकीमुळे काय झालंय. तुला जर असं वाटत असेल ना की मी आता रडत बसेन तर तुझा गैरसमज आहे. मला कोणाचीही गरज नाही. करेन मी सगळे. त्याच्यात एक छोटी रंगसूचना आहे सुरुवातीला, ती तू वाचली असतीस तर लोकांना आणखी क्लिअर झालं असतं. तिला काहीच सुचत नाहीये. प्रसादच्या फोटोकडे बघते, डोळे पुसते आणि संतापाने ती हे सगळं बोलते. काय कळलं या पॅराग्राफ मधून आपल्याला? तिच्या संवादामध्ये असं लक्षात आलं की 2 फोटो समोर आहेत ते तिच्या भावांचे असतील. त्यात तिने सांगितलंय किंवा मी राखी पौर्णिमेला त्यांनी वचन दिलंय, भाऊबीजेला वचन दिलंय, ते पूर्ण केलेलं नाहीये आणि ते दोघेही भाऊ तिला सोडून गेलेले आहेत म्हणून ती त्यांच्याशी संवाद साधते रागाने. राग आणि प्रेम दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं की ती जाग विचारते भावानं, त्यामुळे तिचा रागा जास्त असेल. कारण ती शेवटचं वाक्य होते मी रडणार नाही, त्यामुळे ती रडत नाही, ती जाग विचारते. इमोशन्स आहेत त्यामध्ये. आरोप करतोयस माझ्यावर? वस्तुस्थिती सांगतोय. मधुराई अन्नासाठी मी जे काही केलं ना ते तुझे आई वडील आहेत म्हणून नाही, तर माझ्यासाठी ते माझे आई वडील होते म्हणून. मला ते मोजून दाखवायचं नाही, पण माझ्या जन्मदात्या आईला डोळ्यातील काही अपेक्षा मी वाचल्या. तर तुझ्यावर लादणं तर सोडून तुला कधी बोलूनही दाखवलं नाही. तिच्याशी वाद घालता नाही म्हणून तुलाही भारीच पडलं नाही. प्रसाद गेल्यावर आपलं लग्न लांबणीवर टाकायचं हा निर्णय मीच घेतला. सगळ्यांचा विरोध पत्करून सगळ्या रूढीचा फाटा देत तुला जाणवलं नाही कदाचित, पण आई पुढे नेहमीच तुझं दुःख माफ होतं. मी नेहमीच तुझी बाजू आधी समजून घेतली, पण आता माझ्या आईची तब्येत बरी नाही आणि तिची आता फक्त एकच इच्छा आहे, तू सून म्हणून त्या घरात लवकर आलो. काय कळली गोष्ट या पॅराग्राफ? नमस्कार. मला मॅडमनी जो पॅरा वाचला त्याच्यामधला इमोशनचा ग्राफ जो आहे तो कशा पद्धतीने असायला पाहिजे त्याबद्दल थोडंसं विवेचन केलं तर बरं होईल. माझं नाव संभाजी सुरवसे. मला जेव्हा हा मी वाचला त्याच्यामध्ये मला कळलं की हा एका व्यक्तीशी बोलत आहे आणि मला असं कळलं की हा तिच्या आईची तब्येत वगैरे घरच्यांची जी आई वडिलांची आहे खराब आहे आणि त्याच्यामधून ती बोलत आहे की तो बोलत आहे की याच्याशी मला तुला ह्या घरामध्ये सून होऊन यायचं आहे. मला असं समजलं याच्यामध्ये. त्यांनी वाचलेल्या पॅराग्राफ मधनं असं ते कळून आलं की तो त्याच्या प्रेयसीशी बोलतोय आणि आपल्या घरातलं वातावरण तिला सांगतोय आणि मे बी रिक्वेस्ट करत असेल. हा जो आता आपण सगळा एक्सरसाइज केला, हा सगळा एक्सरसाइज हातात कागद आल्यानंतर तुम्हाला जी 10-15 मिनिटं अर्धा तास मिळतो त्या वेळेत तुम्ही पूर्ण करायचं असतो. एकदा तुम्हाला त्या पॅराग्राफ मधली गोष्ट कळली ना की आपल्याला त्याचे इमोशनल थ्रेड्स कळले आणि ते इमोशनल थ्रेड्स एकदा का आपल्या हातात लागले की आपल्याला पाठांतराची गरज नाही भासत. आपल्याला त्यातला त्या पॅराग्राफ मधनं काय म्हणायचं तो भाव कळतो. मग ते एकदा कळल्यानंतर पाठांतर करायची गरजच भासत नाही. जर ऍक्टर म्हणून तुम्ही तेवढे सेन्सिटिव्ह असाल, मुळात प्रत्येक नटानं सेन्सिटिव्ह असणं गरजेचं असतं. ही त्याची पहिली बेसिक गरज आहे नट असण्याची. तुम्ही सेन्सिटिव्ह असायला तर, कारण नटाला परकाया प्रवेश करायचा असतो. तुम्ही तुमच्या हातातल्या कागदाच्या आतमध्ये एक कॅरेक्टर आहे. त्या कॅरेक्टरची इमोशन्स जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये शिरू शकता. आणि हे तेव्हाच शक्य होतं तुम्ही सेन्सिटिव्ह असाल तर. नुसतं पाठांतर करून अभिनय करता येत नाही. आणि मुळात
अभिनय ही अशी गोष्ट आहे की जी शिकवूनही येत नाही, ती मुळात असावी लागते. अभिनयाचे जे ऍक्टिंग वर्कशॉप, ऍक्टिंग अकॅडमीज वगैरे असतात तिथे अभिनय नाही शिकवला जात, मी स्पष्टपणे सांगतो. मी पण ऍक्टिंगचे वर्कशॉप्स कंडक्ट करतो, पण अभिनय शिकवला जाईल असा माझा कधी दावा नसतो. मी शिकवतो टेक्निक. तुमच्याकडे असलेला अभिनय कसा डेव्हलप करून तो कसा फ्लरिश करता येईल याची काही टेक्निक्स असतात, ती या शिबिरांमध्ये, या अकॅडमीज मध्ये शिकवली जातात. अभिनयच काय, मुळात कुठलीही कला ही शिकवता येत नाही, ती तुमच्या रक्तात असावी. म्हणजे चित्रकार जरी व्हायचं असलं ना तरी हातात पेन्सिल दिल्यानंतर सरळ एक गोल वर्तुळ तुम्हाला काढता आलं पाहिजे. चंद्रम पक्षी काढायचा असेल तर एक गोल वर्तुळ, त्याच्या बाजूला एक अंडाकृती वर्तुळ, आणि मग त्या पक्षाला तुम्ही शेपूट, पंख, चोच, डोळे जोडले की तो पक्षी होतो. पण मुळात ते एक गोल वर्तुळ आणि एक लंबगोलाकार वर्तुळ हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. मग त्याचा पक्षी कसा करायचा हे टेक्निक शिकवलं जसं जातं, तसंच तुमच्याकडे जर मुळात अभिनय क्षमता असेल तर आणि तरच, नाही तर मग काय, रोबो सारखं होतं. वाक्य म्हणून दाखवणारे रोबोट्स असे आजकाल खूप सिरियल मध्ये दिसतात. म्हणजे माझ्या इतक्या वर्षांच्या, जवळजवळ 40-45 वर्ष मी या क्षेत्रामध्ये वावरतो. 100चा आकडा पूर्ण झाला नाही की ज्यांना मी उत्तम नट म्हणू शकेन असं. उत्तम नट असतो, एव्हरेज नट असतो, नाहीतर मग त्या नटाच्या पुढे एक बोट असतो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे असेच वेगवेगळे उपक्रम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ABMCM न्यूजला.